स्थान 8व्या अध्यायामध्ये शोक क्रोध क्षुधा यांनी संतप्त झालेल्या मनुष्याचे अन्नही जिरत नाही असं सांगितलेलं आहे. ते क्षुधामुळे जे संतप्त होतात त्यांना अन्न का जिरणार नाही. शोक क्रोध क्षुधा यांनी संतप्त झालेल्या मनुष्याचे अन्न जिरत नाही. यामध्ये शोक मान्य आहे तुम्हाला, क्रोध मान्य आहे, क्षुधा मान्य नाही आहे. भूक मरणे माहिती आहे. सो तप्त आणि संतप्त ह्या शब्दाचा अर्थ भूक मरणे असा आहे. बऱ्याच वेळा आपण रुग्णांना विचारतो की बाबा काही चुकीचं खाल्लं का, असं विचारतो की अवेळी खाल्लं का, असं पण विचारतो की नको ते खाल्लं का, अध्यशन विश्वासन विरुद्धासन वगैरे वगैरे. पण आपण हा प्रश्न क्वचितच वेळा विचारतो की भूक मरून गेल्यानंतर खाल्लं का. सुतप्त आणि संतप्त ह्या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी बराच वेळ वाट बघितल्यानंतर द्रवत्वास प्राप्त झालेलं पित्त उष्ण गुणाच्या कारणाने त्यातलं जे ईशत स्निग्धत्व होतं त्याला विलयनभाव प्राप्त झाल्यानंतर ते अधोभागास प्राप्त होऊन जातं. सो अर्ध्या तासापूर्वी लागलेली भूक आता तिथे शिल्लक नाही. आता पित्त तिथून आतड्यांकडे प्रवास केल्या कारणानं त्या भुकेची मनावरती झालेला परिणाम त्याची आठवण करून जेव्हा आपण व्यवस्थित दीड पुरणाची पोळी खातो बरोबर, त्यावेळेस आपल्याला लूज मोशन्स लागतात. कारण अजीर्ण झाले. कशामुळं? तिथं पित्तच नव्हतं आता. सो संतप्त आणि तप्त हा जो शब्द आहे की तो त्या भूक मरण्यासाठी आहे. क्रोधाच्या बाबतीत पण तेच आहे जे मी सांगितलं, आणि शोक ह्या शब्दाच्या बाबतीमध्ये पण तेच आहे की ह्या तिन्ही कंडिशन्समध्ये उष्ण गुणाच्या कारणानं ईशत स्निग्धत्वाला द्रवत्व प्राप्त होऊन ते अधोभागास प्राप्त होऊन जातं. त्यामुळं यज्ञ ही संज्ञा ॲक्च्युअल जेवणाला दिलेली आहे, आणि यज्ञ नावाच्या संज्ञेमध्ये खूप आग भडकलेली आहे, आणि खूप आग भडकलेली असताना आपण मात्र लाकडं टाकत नाही आहोत बरोबर. ती कमी होत 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 राख होणारच आहे ना. तसं त्या ठिकाणी अग्नीच शिल्लक नसल्यानंतर मग आपला मूड झाला म्हणून किंवा आपली वेळ झाली म्हणून 1 तासांनी मोठे मोठे पुरणाच्या पोळ्या लाकडं धूरच करतील ना, म्हणजे आमोत्पत्तीच करतील. त्यामुळं माझं नेहमी म्हणणं असतं की अग्नितत्व शिकण्यासाठी यज्ञ शिकावा लागतो, की त्या ठिकाणी आहुती देत असताना ती घृत आलोडीत का दिल्या जाते बरोबर आहे, आणि मध्ये मध्ये हातावर पाणी टाकून असं पुसल्या का जाते, त्याचं पण मिनिंग आहे. म्हणजे प्रत्येकच वेळी आपण ह्या तत्वानुसार जर अग्नीला समजून घेतलं तर तुम्हाला काय चिकित्सा इझिली समजते. सो खूप सारे पेशंट हे अनशन ह्या अंतर्गत येतात. मग अशा पेशंटला अग्निप्रदीप्तीसाठी पुन्हा लघुगुणात्मक ट्रीटमेंट करावी लागते. मग त्यामध्ये द्रवपित्त रिलेटेड साधं सुतशेखर येतं, प्रवाळ पंचामृत येतं. जर त्यातून पित्त प्रकृती रक्तसार असेल आणि धातुक्षय झालेला असेल
तर ताप्यादी लोह पण येतं, बरोबर. आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे काय घडलंय, लाईक लूज मोशन्स किंवा बाकीच्या गोष्टी काही घडल्यात, उदरशूल आलंय, अजीर्ण झाल्यानंतर पुढचा प्रवास, तर त्या अनुषंगानं तिथे त्या औषधी येतात. पण एक गोष्ट आहे की भूक मरून गेल्यानंतर व्याकुळ झालेला असताना अल्प प्रमाणामध्ये आहार सेवन करावा. ओके.